या सकाळच्या वेळेस आपण आज आपलं लक्ष एका शास्त्रभागाकडे लावूया आणि तो शास्त्रभाग आहे लूक शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि वचन 36 ते 38 मी आपल्या पुढे वाचतोय. लूक शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय वचन 36 ते 38. हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेराच्या वंशातील पनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कुमारी काळ संपण्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्र दिवस सेवा करीत असे. वचन 38. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्व ती त्याच्याविषयी सांगू लागले. देवबाप, हे शास्त्रभाग तुम्हाला मला समजण्यास आणि तुमच्या माझ्यासाठी वैयक्तिक जीवनासाठी एक आध्यात्मिक धडा देणारा आणि शिकवणारा निश्चित करेल. या विश्वासाने आम्ही याकडे आपलं चित्त लावूया. पण जो शास्त्रभाग आपण या सकाळचं पाहतोय केवळ 3 वचन आम्ही पाहतोय, 36 आणि 38. या 3 वचनातून एका स्त्रीबद्दल आम्ही वाचतो आहे जिचं नाव आहे हन्ना. एक फार छोटासा पॅसेज, एक लहानसा अध्याय, काहीच वचन ज्यामध्ये आहे त्या छोट्याशा शास्त्रभागातून आम्ही एका स्त्रीच्या जीवनातून, तिच्या सेवेतून एक मोठा धडा प्रभू तुम्हाला मला सांगू इच्छित आहे. आम्ही पाहतोय की जे शास्त्रभाग आम्ही या ठिकाणी वाचलेत, जो शास्त्रभाग आम्ही या ठिकाणी वाचायला घेतला, त्या हन्नाबद्दल आम्ही पाहतोय की एक संदिष्ट होती. आम्ही पाहतोय की ती विधवा अशी आहे. आम्ही पाहतोय की ते 7 वर्ष आपल्या नवऱ्यासोबत राहिली आणि तिचा पुढचा काळ तिने कसा घालवला, तिने काय केलं त्याबद्दल देखील आम्ही पाहतोय. फक्त 7 वर्षाची विधवा, 7 वर्षाची एक विवाहित आयुष्य जगलेली स्त्री आहे आणि पुढचं संपूर्ण तिचं आयुष्य एक विधवेच्या स्वरूपात, एक विधवा म्हणून ते जगत आहे, ती जगली आहे. आम्ही पाहतोय की तिने आपल्या आयुष्यामध्ये जे तिच्या वाट्याला आलं, विवाहित जीवनातून तिच्या वाट्याला ती विधवा पण कोण्या कारणामुळे आलं, कसं आलं, पण वचन सांगते की तिचं आणि तिच्या पतीचा सहवास 7 वर्षाचा तिला लाभला आणि तिच्या आयुष्यात ते झालं. त्या आयुष्याला घेऊन तिने तिच्या जीवनाप्रती आपल्या आयुष्याचं वाटोळ झालं किंवा आपल्या आयुष्याबद्दल ते काय झालं याबद्दल ते रडत बसले नाही, देवापुढे आपले घराणे करत बसले नाही, ते कोसत बसले नाही देवाच्या कामाला, देवाच्या गोष्टीला. पण आम्ही पाहतोय की तिचं आयुष्य त्या सार्थकी लावण्याचा प्रयत्न तिचा या ठिकाणी दिसतो आहे. तिने निवड केली आपल्या आयुष्याला देवाच्या राज्यामध्ये गुंतवण्याची आणि तिने ते गुंतवलं देखील आहे. बघा, तिने तिच्या विधवा आयुष्यात काय निवडलं, कोणकोणत्या गोष्टी निवडल्यात, काय काय केलं, ते आम्ही देवाच्या वचनामध्ये वाचतोय की तिने काही गोष्टी निवडल्यात, तिने काही गोष्टी केल्यात. आपल्या पतीला जाण्यानंतर तिचं विधवा जीवन जगत आहे अशा परिस्थितीत तिने काही गोष्टी केल्यात. म्हणजे सांगते, एक संदेष्टी होती. ती 84 वर्षाची विधवा असून तिला मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्र दिवस सेवा केली. आम्ही पाहतोय की तिने सेवा निवडली, तिने प्रभूची सेवा निवडली. तिचा पती मृत्यू पावल्यानंतर तिच्याकडे ही दुसरी एक संधी होती आपल्या जीवनामध्ये की ते पुन्हा आपलं दुसरं लग्न ठेवून किंवा दुसरं लग्न करून आपलं एक जीवन, आपली जीवनाची एक नवी सुरुवात एका नव्या व्यक्तीसोबत ते करू शक्य होती किंवा तिला करता आलं असतं. पण तिने आपल्या उर्वरित आयुष्यासाठी किंवा आपल्या विधवा त्या पूर्ण आयुष्यामध्ये तिने
प्रभूचं काम, प्रभूची देवाची सेवा, त्याची सेवा करण्याचं तिने निवड केली. तिने आपलं आयुष्य नवी सुरुवात एका नव्या व्यक्तीसोबत करण्यापेक्षा तिने या गोष्टीमध्ये तिला आनंद वाटला किंवा ही गोष्ट तिला उच्च वाटली, उचित वाटली की तिने आपलं उर्वरित जीवन आहे, संपूर्ण काळ आहे विधवेपणाचा, तो तिने प्रभूच्या सेवेत उपास, प्रार्थना करत, रात्र दिवस सेवा करत तिने तो प्रवास केलेला आहे. प्रभूची सेवा इतर कामापेक्षा महान आहे. प्रभूची सेवा इतर गोष्टींपेक्षा मोलाची आहे. जगातल्या कुठल्याही कामापेक्षा प्रभूचं कार्य, प्रभूची सेवा करणं हे योग्य आहे. यहोशुआ याचा 24वा अध्याय 15 मध्ये देखील देवाचं वचन वाचतोय. आम्हाला या ठिकाणी या प्रकारे वाचाव्यास मिळते. आम्ही ते वाचूया. लिहिलं आहे की परमेश्वराची सेवा करणे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. यहोशुआ इस्रायल लोकांना बोलत असताना म्हणतोय की तुम्ही कोणाची सेवा करणार, तुम्ही काय करणार, तुम्हाला काय उचित वाटतंय, तुम्हाला काय गैर दिसतंय, तुम्ही ठरवा. तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करणार की तुम्ही आलेल्या देशामध्ये असलेल्या अमोऱ्यांच्या देवांची सेवा करणार. मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. परमेश्वराची सेवा ही उत्तम निवड आहे आणि ती निवड या विधवेने आपल्या जीवनामध्ये केली. तिने आपल्या विधवा आयुष्यामध्ये उपवास आणि प्रार्थना करून एक मोठी सेवा केली. ही सेवा भरपूर लोकांच्या दृष्टीत नसेल आली, ही सेवा भरपूरांनी नसेल पाहिली, पण विधवेने केलेली ही सेवा परमेश्वराने पाहिली. परमेश्वराच्या दृष्टीत तिची ती सेवा दिसली. दुसरी गोष्ट आम्ही पाहतोय तिच्या जीवनातून की तिने त्यागाचं आयुष्य निवडलं. तिने आनंदाचा किंवा खुशीचा त्याग करून तिने आपल्या त्यागाचं आयुष्य निवडलं. तिने त्याग निवडला. प्रेइंग अँड फास्टिंग, प्रार्थना आणि उपवास आणि दिवस रात्र प्रभूच्या सेवेत स्वतःला झोकून देणं, प्रभूच्या सेवेत राहणं, मंदिरामध्ये राहून प्रभूचं काम करत राहणं, याला त्यागाची आवश्यकता, याला त्यागाची गरज आहे. त्यागाशिवाय अशा प्रकारची सेवा, अशा प्रकारचं कार्य देवाच्या गौरवासाठी मनुष्य करणं शक्य नाही. देवासाठी एकटं राहणं, देवासोबत एकटं आपलं जीवन जगणं आणि आपला पूर्ण वेळ प्रभूच्या कामासाठी आणि प्रभूसाठी समर्पित करणं, यासाठी एक मोठ्या त्यागाची आवश्यकता आहे, एका मोठ्या त्यागाची गरज आहे. आणि तो त्याग आम्हाला या विधवा स्त्रीच्या जीवनामध्ये दिसतोय. तिने आपलं जीवन त्यागलंय. तिने आपलं तिला घेता येऊ शकत होते अशी तिने ते आनंद त्यागले आणि तिने तो त्याग निवडला. रात्रंदिवस प्रार्थनाचा, उपवास करण्याचा तिने स्वतःला त्यागलं. तिने स्वतःचं जीवन त्यागलं, स्वतःच्या खुशी त्यागल्या, स्वतःचं आयुष्य त्यागलं आणि तिने निस्वार्थी होऊन प्रभूच्या मंदिरात राहून प्रभूची सेवा केली. प्रियानो, आज आम्ही काय काय त्यागतो आहे किंवा आज आमची प्रभूच्या सेवेला घेऊन, प्रभूच्या कार्याला घेऊन आमचा काय त्याग आहे हे या ठिकाणून आम्हाला समजणं फार आवश्यक आहे. मत्ती शुभवर्तमानाचा 16वा अध्याय 24 मध्ये आम्ही वाचतोय, प्रभू येशू अशा प्रकारे बोलतोय की जर कोणी माझं कोणी अनुकरण करू इच्छितो, जो कोणी मला माझ्या मागे येऊ इच्छितो, त्याने स्वतःचा त्याग करावा, त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावं. त्याच्या मागे चालण्यासाठी, त्याच्यासोबत त्याला आवडणारं जीवन जगण्यासाठी या मागे मोठ्या त्यागाची आवश्यकता आहे आणि तो त्याग आम्ही या स्त्रीमध्ये पाहतोय. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की तिने आनंदाने निवडता, तिने दुसरं कार्य न निवडता तिने प्रभूचं कार्य निवडलं, प्रभूची सेवा निवडली. आणि पाहतो तिने
त्याग निवडला. दुसरी गोष्ट आम्ही पाहतोय की जे आम्ही वाचतोय वचनामध्ये, की मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत आहे. रिजेक्टेड. तिने आपलं घर सोडलं आणि तिने प्रभूचं घर स्वीकारलं, निवडलं. तिने आपलं घर नाकारलंय. तिने आपलं घर नाकारलं आणि प्रभूचं घर, प्रभूचं मंदिर निवडलं आणि तिथे आपलं वास्तव्य तिने सुरू केलं. हे एक मोठी निवड आहे आमच्या जीवनातली. तिने एक मोठी निवड केली आपल्या जीवनामध्ये, की आपलं घर त्यागून तिने देवाच्या मंदिरात, देवाच्या घरात राहणं स्वीकारलं, निवडलं. घराप्रती कोणती अटॅचमेंट नाही, घराप्रती कोणती अं, अं, इच्छा नाही, घराला, कुटुंबाला, संसाराला घेऊन कोणती आनंद नाही. तिला तिने देवाचं मंदिर, तिने देवाचं घर निवडलं. तिच्यात देवाच्या घराचा आवेश आम्हाला दिसतोय. जोपर्यंत आम्हाला देवाच्या सेवेचा, देवाच्या घराचा आवेश नाही नाही त्याच्या कार्याप्रती, त्याच्या मंदिराप्रती, तोपर्यंत आम्हाला आमचं घर सोडता येणार नाही. तोपर्यंत आम्हाला आमचे कम्फर्ट आम्हाला सोडता येणार नाही. जोपर्यंत आम्हाला त्याच्या, प्रभूच्या मंदिराबद्दल, प्रभूच्या मंडळीबद्दल, देवाच्या घराबद्दल जोपर्यंत आम्हाला आवेश आमच्या हृदयात निर्माण होत नाही, त्याच्या कामाप्रती, त्याच्या सेवेप्रती आमच्या मनात एक समर्पण निर्माण होत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या सोयी सुविधा, आमचे कम्फर्ट आम्ही सोडू शकत नाही. आम्ही नेहमीच्या जीवनात देखील पाहतोय की तो एका राजवाड्यात असता आणि ज्यावेळेस तो ऐकतोय की त्याच्या लोकांची दैनावस्था आहे, देवाच्या मंदिर देखील लोकांनी, विरोधकांनी पाडलेलं आहे, त्याला खराब केलं आहे. यरुशलेमेच्या ज्या भिंती आहेत त्या पडल्या आहेत, तट पडला आहे. ह्या सर्व ज्यावेळेस गोष्टीला तो ऐकतोय, देवाची पवित्र, देवाची भूमी, देवाची जागा ज्यावेळेस नासली आहे, लोकांनी खराब केली आहे, ज्यावेळेस तो पाहतो देवाचं मंदिर पडकं झालेलं आहे, असं ज्यावेळेस तो पाहतोय, आम्ही पाहतोय नेहमीचं जीवन की तो तो पॅलेस, तो एक राजवाडा सोडून तो त्या यरुशलेमेच्या दिशेने जातोय आणि आपल्या लोकांना घेऊन देवाच्या मंदिराची पुनर्स्थापना, जोपर्यंत त्याग नाही, जोपर्यंत आम्हाला देवाच्या घराचा आवेश नाही, तोपर्यंत आम्ही आमचे कम्फर्ट, आम्ही आमचे सुखसुविधा सोडून आम्हाला जाता येणार नाही. या स्त्रीला, या विधवेला आम्ही पाहतोय, तिने आपलं घर सोडलं आणि तिने देवाचं घर निवडलं. आज आम्हाला प्रभूच्या मंडळीचा किती आवेश आहे यातून आम्हाला समजण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही प्रभूच्या मंडळीबद्दल किती विचार करतो आणि मंडळीसाठी आम्ही काय काय करतोय. रविवारच्या आराधनेच्या पलीकडे मंडळीचं आमच्या जीवनात काहीतरी अस्तित्व आहे का, किंवा मंडळीचं काही महत्व आहे का, हे आज आम्हाला या शिकण्याची गरज आहे. काय आवेश आहे आम्हाला प्रभूच्या मंदिराचा, काय आवेश आहे आम्हाला त्याच्या मंडळीचा, काय किती आम्ही झटतो आहे, किती प्रार्थना आणि किती उपवास आज आमचे आहेत त्या प्रभूच्या कामासाठी, कार्यासाठी, ते शिकवण्याचं आज आम्हाला हे काम करत आहे विधवा, ही हन्ना संदेष्टी. चौथी आणि शेवटची गोष्ट जी तिने निवडली, की तिने उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ सांगण्याचं काम तिने निवडलं. त्यावेळेस तिने पाहिलं, आम्ही हा शास्त्रामध्ये पूर्ण वाचला, तर मी पाहतोय प्रभू येशूच्या आईवडिलांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिरामध्ये आणले समर्पणासाठी. त्यावेळेस तिने पाहिलं, त्यावेळेस तिला उद्धारकर्त्याबद्दल ऐकायला मिळालं. त्यावेळेस तिने त्या उद्धारकर्त्याला पाहिलं असेल आपल्या डोळ्याने, आणि ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस ते स्तब्ध बसली नाही, ते मंदिराबाहेर निघली आणि वचन सांगते की यरुशलेमेच्या मुक्तीची वाट पाहत जे होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली. तिने उत्तम निवडलं. चाड्या चुगल्या त्यांच्याबद्दल सांगणं, जगी गोष्टी, जगी विचार, आयाबायांच्या गोष्टी, हे ते सांगत फिरले नाही. पण तिने सुंदर काम करायची निवडलं. ते प्रभूबद्दल सांगत फिरले, तिचे पावलं प्रभूच्या कामासाठी सरसावले. एक 84 वर्षाची एक विधवा, 84, आजच्या वयात जर आम्ही पाहिलं तर 84 वर्षांची पावलं जर आम्ही पुरुषांची किंवा स्त्रियांची पाहिले, तर त्या पावलात आम्हाला एकदम जोर दिसत नाही वयाच्या नुसार. पण ही स्त्री 84 वर्षाची विधवा होती, त्यापेक्षा तिचं अधिक वय झालेलं आहे.
पण तरी देखील तिचे पावलं प्रभूच्या कामासाठी, प्रभूची सुवार्थ सांगण्यासाठी ते फिरत आहे यरुशलेमेत. आणि जे वाट पाहत त्यांना सांगत आहे. पावलं थकले नाहीत. आम्ही रोमक्रस पत्र याचा 10वा अध्याय 15 मध्ये वाचतोय, वचन 15. आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत. त्याची पावलं त्या सुवार्थेच्या कामासाठी चालत होते. तो प्रभू आलाय, तो मसीह आलाय, तुम्ही पाहिलाय. तुम्ही ज्याची वाट पाहताय तो मुक्तिदाता मी पाहिलाय. प्रियानो, या सकाळच्या वेळेस हे हन्ना स्त्री, हे संदेष्टी, हे विधवा, वयोवृद्ध स्त्री तुम्हाला मला हे 4 गोष्टी शिकवत आहे की तिने काय निवडलं. तिने आपल्या जीवनात प्रभूची सेवा निवडली. तिने त्यागाचं आयुष्य निवडलं. तिने आपलं घर त्यागून प्रभूचं मंदिर निवडलं. तिने जगी गोष्टी सांगत फिरण्यापेक्षा तिने प्रभूची सुवार्ता सांगण्याचं काम निवडलं. प्रभू या विचारातून तुम्हाला मला कृपापूर्वक की आज आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या उर्वरित आयुष्यामध्ये, आमच्या जीवनाला घेऊन आम्ही किती उपकारी हृदयाने दिलेले आयुष्य, दिलेलं जीवन आम्ही देवाच्या सार्थकी कसं लावतोय किंवा काय करतोय आम्ही आमच्या जीवनाचं, हे शिकवणारी ही स्त्री आहे. प्रभू सहायता करो की या जीवनाला आम्ही या हन्नासारखं, या स्त्रीसारखं आम्ही देखील आमचं जीवन त्या सुवार्तेच्या कार्यासाठी आम्ही खर्ची करावं. प्रभू या विचारातून तुम्हाला मला सहायता करा.